वहां से अब दो बैटर का आगमन भी हो चुका है। कुणाल घरत और किशोर घरत ये दो ओपनर्स हैं। गुरबा देवी प्रसन्न फुंडे ये टीम के लिए रायगढ़ से पधारी हुई टीम है और जून अंदर की टीम भिवंडी से है। ये भी एक पैटर्न है, टीमों को साथ में लाया जाए, एक दूसरे के खेल को समझा जाए, कई चीज़ें आपको सीखने मिलती है। मिसाल के तौर पे हो सकता है कि कोई एक गांव के बॉलर से आप थोड़ा बॉलिंग का टिप लें, कोई एक गांव के बैट्समैन से आप अपने बैटिंग का टिप लें। यहाँ पर आए हैं तो कुछ सीख के जाएं, या तो आप जीतेंगे या तो सीख कर जाएंगे। सीखना बहुत ज़रूरी है। लर्निंग इज अ कांस्टेंट प्रोसेस। पावर प्ले का पहला ओवर शुरू होता हुआ राइट आर्म ओवर संदीप पाटिल। 7:33 को खेल की शुरुआत। ओ क्या धीमी गेंद, बिल्कुल सम्मोहिनी की तरह। समझ ही नहीं पाया जिस तरह मेनका रंभा उर्वशी ने विश्वामित्र की तपस्या को भंग किया था। बिल्कुल देखिए, अब बैट्समैन ने खुद बॉल को मांगा है कि भाई मैं देखना चाहता हूं ये बॉल में ऐसी क्या चीज है। उंगलियों का जादू। संदीप पाटिल, व्हाट अ प्लेयर ही इज। सो अगला मैच होगा जो ओम साई बंगारपाड़ा और प्रचित 11 खंड पे। इनिंग्स ब्रेक में टॉस होगा, बट व्हाट अ डिलीवरी संदीप पाटिल। राइट आर्म ओवर, फ्लाइटेड बॉल थी, गेंद को टप्पा खाने दिया, बॉल का स्पिन खत्म किया, अच्छी बॉल पर चौका चला गया। ये क्रिकेट है। देखिए दोनों बाहों को फैला दिया, काय करतोयस, और उसके पास कोई जवाब नहीं था, निशब्द। क्रिकेट यासाठीच जाणलं जातं। या अगोदर ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, फलंदाजाला नामोहरम केलं होतं, आश्चर्याचा कडू धक्का दिला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने खरं तर गोलंदाजाची पाठराखण केली नाही आणि म्हणूनच हा चौकार इकडे येऊ शकलेला आहे। 4 विदाउट लॉस। संदीप की एक और फ्लाइटेड बॉल सर्कल को फोड़ दिया और सर्कल के ऊपर से निकाल दिया। शानदार चौका। चांगली फलंदाजी आहे। फलंदाजाने अगोदर हेरलं होतं, गती परिवर्तन करत असताना अधिकच्या खरं तर वेगवान गतीने चेंडू आपल्याकडे येणार नाही आणि म्हणून पुढे आले होते, पुढे सरसावले होते। चेंडूवर मिळणारी स्विंग, त्याचबरोबर स्पिन कमी करण्याचा प्रयत्न, वळण टॅकल करण्याचा प्रयत्न, इथे टॅक्टिकली साऊंड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचलं, 30 यार्ड सर्कल लिहिलं या भेदलं आणि इथे कमी मेहनतीमध्ये अधिक परतावा मिळत असताना हा चौकार। कुणाल घरत सामना करेंगे संदीप पाटिल का। पहले बॉल पर कोई रन नहीं, दूसरी और तीसरी बॉल पर एक एक चौका। 8 विदाउट लॉस। इस बार फुल टॉस बॉल, बैठक शॉट, और ये जाएगी अब सीधा न्यू सिद्धिविनायक स्टैंड में। दर्शकों को आनंद विभोर करने वाला ये खूबसूरत सिक्सर। प्ले मध्ये खरं तर तंत्रशुद्ध फलंदाज तुमच्याकडे असणं किती गरजेचं आहे याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये। अगोदर दोन्ही फटके सरळ बॅटने, त्यानंतर आपण पाहिलं तर इथे आडव्या बॅटने हा फटका सजवत असताना एक षटकार मिळवलेला आहे। अप्रतिम सुरेख फलंदाजी। आओ सिखाऊं तुम्हें फुंडे का फंडा। बिल्कुल फुंडे का फंडा क्लियर है। ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा। कुणाल घरत। 14 रन गुरबा देवी प्रसन्न फुंडे। 14 पर संदीप पाटिल की पहली बॉल पर जून नांदुरखी ने कामयाबी, मतलब बैटर को परेशान किया, ऐसी कामयाबी, लेकिन उसके बाद फुंडे। इस बार अपरकट ऑफ द बैक फुट। क्या बेहतरीन शॉट खेला है। ऐसे शॉट्स आंखों में ठंडक दे देते हैं। और यहां पर व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द इवनिंग। कव्हर्स बाउंड्री भेदली, त्याचबरोबर एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळालं, पॉज अँड एक्झिक्यूट, पिश अँड पनिश। खरं तर या अगोदरच्या चेंडूवरची रिप्ले आपण पाहिली, त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरची सुद्धा आपण रिप्ले पाहू शकाल। इथे गोलंदाज स्वतःला तयार करतायत, चेंडू फेकला गेलेला आहे, स्लाइटली शॉर्टर चेंडू होता, वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावली, अशा पद्धतीने म्हणूया पॉज अँड एक्झिक्यूट। व्हाट अ गुड लुकिंग स्ट्रोक बाय प्लेयर कुणाल घरत। अपनी जगह पर खड़े रहे, आते हुए गेंद का स्वागत किया, उन्नत होकर खेल दिया। बॉडी बैलेंस देखते ही बन रहा था।
और स्ट्रोक खेलने के बाद जाती हुई गेंद को देखने का एक अलग मजा होता है। जिस तरह संक्रांत के दिन जब आप पतंग से पेच एक पतंग काटते हैं और वो टूटी हुई पतंग को, कटी हुई पतंग को जाता हुआ देखते हैं, उसका एक अलग मजा है। वैसे खुद की बैटिंग पर बॉल को बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ देखना एक अलग मजा है। कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक होता। खरं तर चेंडू जात असताना फलंदाज अंतिम क्षणापर्यंत बघत होते. ज्यावेळी चेंडूपळीचा संपर्क होतो, फलंदाजाला या गोष्टीची चुणूक लागते की आपण कशा पद्धतीचा फटका खेळलो आहोत आणि म्हणूनच फलंदाज या पद्धतीने चेंडू शेवटपर्यंत मार्गस्थ होत असताना त्याकडे टक लागून बघत असतो. संदीप पाटिल की आखिरी गेंद इस बार बैठक शॉट लगाने का प्रयास था। हालांकि इस बार देखिए थोड़ा गति परिवर्तन ने भी परेशान किया था कुणाल घरत को। बहुत कम बार ऐसा होता है सुनील जी कि पावर प्ले के पहले ओवर की 6 की 6 गेंदें एक बैटर खेलता है, और वो अब यहाँ कुणाल घरत के नाम पर ये रिकॉर्ड लिखा गया है। 6 बॉल में 20 रन। देखिए कोई भी नो बॉल नहीं है, कोई भी वाइड बॉल नहीं है, फिर भी 20 है। 20 इज प्लेंटी। 2 चौकार आणि 2 षटकार. खरं तर आपण बघितले होते. चांगली तंत्रशुद्ध फलंदाजीचा आपण आनंद घेतला. एका गोष्टीचा उल्लेख सर तुम्ही केला होता की नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उभे होते. साही चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल घरतने खेळले. याचे 2 परिणाम असू शकतात. ज्यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दुसऱ्या षटकासाठी स्ट्रायकिंग एंडला येईल, त्यावेळेस एकतर तो या विकेटचा पूर्वानुमान चांगल्या पद्धतीने लावू शकतो, कारण याने 6 चेंडू समोरचा फलंदाज खेळत असताना पाहिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात. अधिकचा वेळ त्यांना स्ट्रायकिंग एंडवर न येणं हे मान्य नसतं. स्ट्रायकिंग एंड ज्यावेळेस मिळते त्यावेळेस अतिरिक्त आक्रमकता दाखवत असताना, एखादा चुकीचा फटका खेळत असताना ते बाद झालेले सुद्धा हरीश पांड्या सर आपण पाहिलेले आहेत. जी हाँ, लोग हक डे, चॉकलेट डे, रोज डे, वैलेंटाइन डे बनाते हैं। बल्लेबाज जो है स्ट्राइक डे, आज हम स्ट्राइक करेंगे, सर्जिकल स्ट्राइक। स्कोर 20। नया ओवर लेकर आ रहे करण ठाकरे। दूर वाले छोर से हर्षाली स्मृति जून नांदूर की टीम के दूसरे गेंदबाज। 7:33 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. वेळेच्या संदर्भात तुम्हाला कटाक्ष बाळगणं अतिशय गरजेचं राहील आणि तुमच्या संघाच्या ते हिताचं असेल. अदरवाईज शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आल्यानंतर हाणामारीच्या षटकामध्ये त्याचा फायदा बऱ्याचदा फलंदाज घेत असतात. हे होऊ नये यासाठी तुम्हाला सतर्क राहावं लागेल. यस, टाइम एंड टाइड वेट्स फॉर नन, ऐसा कहा गया है। स्कोर 20। करण ठाकरे राइट आर्म ओवर द विकेट। इस बार देखिए बिल्कुल स्मैश लगा दिया बैडमिंटन के खेल के जैसा, और कवर पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए। बहुत ही आलीशान चौका। किस तरह ये स्ट्रोक को खेला गया दिखाया जा रहा है। जंप किया और व्हाट अ शॉट। ये पूरा फ्रेम अब आपके सामने जीटीसी द्वारा। आहा, अपर बैडमिंटन जो नाम दे दीजिए। 24 रन बने इंपॉर्टेंट। 24 विदाउट लॉस। गुरुबा देवी प्रसन्न फुंडे। इस बार क्या नजाकत के साथ स्क्वायर ड्राइव, 4 रन। बॉल छू मंतर होती हुई बहुत ही दिलकश चौका। GNG, ग्लोरियस एंड गॉर्जियस घरत। 28 विदाउट लॉस। गुरुबा देवी प्रसन्न फुंडे इस वक्त हर्षाली स्मृति जून नांदूर की भिवंडी के सामने। अब देखिए किस तरह लपेट लिया, जैसे ही टप्पा खाया स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड में सीधी गेंद नजर आई। टच एंड गो शॉट, द स्लॉक स्वीप ऑफ द इवनिंग। अब गेंदबाज के लिए भी ये तय करना मुश्किल है कि कुणाल घरत बरा होता का किशोर घरत, कारण चेंडू जातोय सीमारेषेला आणि येतोय परत परत। फलंदाजी करतायत घरत आणि घरत। रनों का कारोबार होलसेल और रिटेल दोनों में करते हुए ये घरत। देखिए रायगढ़ और भिवंडी ये दो ऐसी जगह है जहां पर बहुत ही कंस्ट्रक्टिव ऑर्गेनाइज्ड क्रिकेट है।
टूर्नामेंट्स की कमी नहीं है, खेलने की प्रैक्टिस है, एक गांव एक गट का बहुत बड़ा फॉर्मेट है। और इसलिए जब ग्रामीण क्रिकेट का ये एक अलग मज़ा है, जब दो अलग अलग जगहों की टीमें टकराती है तो उनके खेल का पैटर्न अपने को समझ में आता है। इस बार अपर कट, इस बार भी चौका, रोकना मुश्किल है, आउटफील्ड बहुत फास्ट है, टपाकाई बॉल फरार होती हुई यहां पर और ये भव्य और सजीला चौका। कितना आसान कर दिया रन बनाना। अपर कट, बैडमिंटन शॉट, ड्राइव, स्लॉक स्वीप, कट, पुल, हर प्रकार के स्ट्रोक्स। 38। करण ठाकरे 4 गेंदों में 18 रन दिए, पार्टनरशिप 38 रनों की। आज हमने देखा अमोल भोईर और प्रीतेश जोशी के बीच में बहुत भव्य पार्टनरशिप रही। गावदेवी स्पोर्ट्स बाड़कुम के लिए इस बार करारा कवर ड्राइव, हालांकि उस पर भी 1 रन देखे, सर्कल के एज पर उसे रोक नहीं पाए थे। चौके ना रुके कोई बात नहीं, कम से कम सिंगल रोकना ये लाजमी था। एडवांटेज गुरबा देवी प्रसन्न फुंडे। 39 विदाउट लॉस, सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। कल शाम इस प्रतियोगिता का रंगारंग उद्घाटन हुआ। कल्याण डोंबिवली ग्रामीण स्टार्स और भिवंडी ग्रामीण स्टार्स के बीच में नुमाइशी मुकाबला खेला गया, जिसको भिवंडी ग्रामीण स्टार्स ने जीता। इस बार बेहतर बॉल थी, पिचअप कराया था, थोड़ा डबल माइंड में रहे बल्लेबाज, रन पूरा किया जाए या नहीं। आखिरकार रनों को पूरा किया गया। 2 ओवर 40 रन, कोई विकेट नहीं। कुणाल घरत 7 बॉल 21, किशोर 5 बॉल 19, करण ठाकरे 1 ओवर 20 रन। जीटीसी लाइव पर आप इसका सीधा प्रसारण देख रहे हैं यूट्यूब पर। आज ही चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें और बाजू में बेल आइकन दबाना ना भूलें, ताकि आपको जीटीसी लाइव द्वारा पूरी दुनिया भर में जो भी टूर्नामेंट वो कवर कर रहे हैं उसकी जानकारी मिले। ये रन रेट पर प्रोजेक्टेड स्कोर 120 का नजर आ रहा है, हालांकि आज के दिन में हाईएस्ट स्कोर 99 का रहा है। ये वो ट्रॉफी है जो दी जाएगी आखिरी दिन। हीरे से रत्न जड़ित जिसको कहा जाता है बेज है, कपिल पाटिल साहब की तस्वीर है, भारत के प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी साहब और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी की तस्वीर, और ऊपर कांच का जो एलिवेशन है बहुत ही लाजवाब। और इसको जीतने के लिए 12 दिन जद्दोजहद रहेगी। 2 overs 40 विदाउट लॉस। परेश पाटिल नया ओवर लेकर आ रहे हैं। परेश पाटिल, जून अंदुर की टीम को पहले विकेट की तलाश, और सामने बैटर रहेंगे इस वक्त कुणाल गरत। 12 बॉल में 40 रनों की यशोगाथा लिखते हुए दोनों बैटर्स। खराब बॉल थी इस बार, और अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर प्रहलाद पाटिल दोनों ने उसे नो बॉल दिया। फ्री हिट और चौका। में 25 पर कुणाल गरत। देखिए नो बॉल भी आई, फ्री हिट भी आई, उस पर चौका भी आया। थाना के कोरम मॉल में शॉपिंग को गए, शॉपिंग पर जाने के बाद एक ट्रैवल का डिस्काउंट वाउचर भी मिला, एक ट्रेंडी बैग भी गिफ्ट में मिला और कैशबैक भी लेकर आए। फ्री हिट की बॉल थी, यहां पर आउट होना संभव नहीं था, क्योंकि फ्री हिट पर रन आउट होना लाजमी है, तो वो खतरा थोड़ा कम ही था और स्कोर आगे बढ़ता हुआ 46। दोनों बल्लेबाज ग्रामीण क्रिकेट काफी खेल रहे हैं, और ये यहाँ पर कहते हैं ना कि अच्छा होमवर्क आपको अच्छा क्लास वर्क करवाता है। अगर आपकी तालीम अच्छी है तो आपका प्रदर्शन जो है ये आला दर्जे का देखने मिलेगा, और वो दर्जा क्रिकेट का औहदा बढ़ाने वाला गुरबा देवी प्रसन्न फुंडे का संघ 46। इस बार बराबर से ले नहीं पाए थे, 1 रन जरूर मिला किशोर गरत को। स्कोर आगे बढ़ता हुआ 47, 47।
पूरा मैदान प्रकाशमान हो चुका है। अंधकार से प्रकाश की तरफ, अज्ञान से विज्ञान की तरफ, विज्ञान से प्रज्ञान की तरफ आइए प्रगति करें। आज भारत के समृद्धि की दास्तान पूरी दुनिया देख रही है और कल कपिल पाटिल साहब ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का ये आदेश है कि अपने अपने लोकसभा में खेल महोत्सव कराए जाए और उसी के एक भाग के रूप में यहां पर पूरा डाइव कर दिया था, छलांग लगा दी थी। तारीफ करनी होगी परेश पाटिल की। टी शर्ट पूरा मैला हो गया, देखिए कुछ दाग लगे, लेकिन अगर विकेट गिर जाता तो दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं। स्ट्रोक फंस गया था वहां पर, देखिए वापस लौटना मुश्किल था। वाटर डाइव 47। अब ऐसा प्रदर्शन जो है ना टीम के मनोधैर्य को ऊपर लेता है। 47 विदाउट लॉस, थर्ड ओवर। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज चषक 2023। परेश की गेंद ड्राइव किया, सर्कल के अंदर रोका, थ्रो किया, आउट का खतरा, डायरेक्ट निशाना साधा था लेकिन कामयाब नहीं हो पाए। 48 विदाउट लॉस। ऑरेंज और ग्रीन कलर का बहुत असरकारक इस्तेमाल किया गया है। देखिए स्टंप्स पर भी आप वो कलर दे सकते हैं। भारतीय जनता पार्टी के ये कलर्स, भाजपा युवा मोर्चा स्टैंड, भारतीय जनता पार्टी स्टैंड। कहीं मेरा दिल ये बोल रहा है कि स्वर्गीय अटल जी अगर स्वर्ग से इस टूर्नामेंट को देख रहे होंगे तो आज उन्हें भी एक समाधान हुआ होगा कि आज जो प्रगति भारतीय जनता पार्टी ने की है, क्रिकेट ने की है, भिवंडी ने की है, और भिवंडी के विकास के यहाँ पर विकास पुरुष सम्मानीय नामदार कपिल पाटिल जी का काम बोल रहा है। इस बार उठा दिया 6 रन, बड़े आराम से ये लपेट लिया था उस गेंद को 6 रनों के लिए लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। हमारे लाइट वाले जो भाई साहब है जरा माइक से संपर्क करें। शरीर से थोड़ा दूर खेला था, धकेल दिया। दोनों बल्लेबाजों के क्रिकेट में ठहराव है, वेट एंड वॉच। 3 ओवर 55 रन, कोई विकेट नहीं। कुणाल घरत 11 बॉल 27, किशोर घरत 8 बॉल 27। दोनों बल्लेबाजों ने 27-27 बनाए हैं। परेश पाटिल 1 ओवर 15 रन, कोई विकेट नहीं। करंट रन रेट 18.33, प्रोजेक्टेड स्कोर 109, 109। धन्यवाद हरीश पांड्या सर. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-23 आजची दुसरी रजनी आणि या अनेक मान्यवर या मुख्य व्यासपीठाशी संलग्न झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल या स्पर्धेचे प्रणेते अंजूर गावचे सरपंच सन्माननीय सुकेशजी डके साहेब, आपण या मान्यवरांना शुभ सन्मानित करण्यासाठी तयार राहायचं आहे. या व्यासपीठावर उपस्थित श्री तानाजी मधुकार करपे साहेब, उपाध्यक्ष कल्याण शहर भारतीय जनता पार्टी, या मान्यवराचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे करण्याची विनंती असेल. सन्माननीय सुकेशजी डके साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्राचं महावस्त्र, उपदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत श्री तानाजी करपे साहेब यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते सुकेशजी डाकी साहेब यांच्या वतीने केला जात आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुभाषजी तरे साहेब उपस्थित आहेत, समाजसेवक अंजूरचे, त्यांनाही यानंतर सन्मानित करण्याची विनंती आहे. सन्माननीय सुभाषजी तरे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. अंजूर गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा समाजसेवक या मान्यवराला सन्मानित केले जात आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान आपण करत आहोत. जायचे सामन्याच्या दिशेने. धन्यवाद. आता शुभागमन झालंय निलेशजी पाटील. A1 जोडीतील हे 2 शिलेदार आहेत.
सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील दोघांचं हार्दिक स्वागत. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. दीपेश पाटील हा नवीन षटक घेऊन येतोय. बॉलर ललित ठाकरे. ललित ठाकरे हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेला बॅटची कडा घेऊन गेला आणि अजून एक चौकार. देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता और लेने वाला भी पूरा छप्पर फाड़ के ले लेता. काय जबरदस्त फटका मारलाय आणि चेंडू थांबवला जाऊ शकला असता, मात्र क्षेत्ररक्षणातील गलथानपणा महाग पडतोय. यष्टीरक्षकाने झेल सुद्धा सोडला. झेल पण सुटला, चौकार पण गेला आणि फलंदाज नाबाद राहिला. एकाच चेंडूवर 3 परिणाम. 65. ललित ठाकरे 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. युवा गोलंदाज आहे आणि त्याला संधी मिळाली आहे. किशोर घरत 10 चेंडूमध्ये 37, कुणाल घरत 11 चेंडू 27. यावेळेला द्रुतगतीचा चेंडू, खाली राहणारा सबमरीन बॉल. हळूहळू जेव्हा दव मैदानावर पडेल तेव्हा चेंडू खाली सुद्धा राहू शकतील असं वाटतंय. कथ्थई रंगाची जी खेळपट्टी आहे त्याचा रंग हळूहळू बदलत जाईल जसजसे दवबिंदू पडतील. यावेळेला ओव्हरबी चेंडू आणि सुंदर झेल टिपलाय सनी यांनी. बाद होऊन परतलाय फलंदाज, तो म्हणजे किशोर घरत. नवीन फलंदाज आहे प्रथमेश म्हात्रे. रायगडमधील शैलीदार डावखुरा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. गावदेवी, गावठण उरण, विक्रोळियन्स, रायगड अशा भरपूर संघासाठी तो खेळला. बाद होऊन परततोय आणि आता उजवी डावी जोडी मैदानामध्ये असेल. या षटकाला संमिश्र प्रतिसाद. षटकार, चौकार, निर्धाव चेंडू आणि गडी. आता राहिले ते फक्त 1 आणि 2 धावा. एकेरी दुहेरी धावा आली की हे षटक कलरफुल षटक होईल. प्रथमेश म्हात्रे यांना तुम्ही बघत आहात. चांगला फलंदाज तर आहे, त्याच्याकडे काही नेतृत्व गुण सुद्धा आहेत. काही स्पर्धेमध्ये तो संघनायक म्हणून सुद्धा खेळलाय आणि एक प्रदीर्घ अनुभव त्याच्या पाठीशी. आणि इनर ग्लव्स घालून तो मैदानामध्ये उतरलाय. इनर स्लीव्स, इनर ग्लव्स आणि पाठी टॉवेल. 65 एक बाद. चतुर्थ षटक. हर्षाली स्मृती जून नांदुरकी संघाला पहिला यश मिळालंय. वाईड बॉल. धावसंख्या 66. प्रल्हाद पाटील हा पंच आहे. स्वतः उत्कृष्ट यष्टीरक्षक. आगरी 11 साठी, सन्नी 11 साठी भरपूर वर्ष खेळलेला. नेहमी त्याच्या डोक्यावर एक लाल रंगाची कॅप असायची आणि आजही तो यष्टीरक्षण करतो. 40+ खेळतो. 67 धावा, 1 बाद. 67 for 1. Fourth over in progress. ऑन ड्राईव्हचा हा फटका. 1 धाव, 68, 1 बाद. चतुर्थ षटक समाप्त. 17च्या सरासरीने फलंदाजी सुरू आहे. ललित ठाकरे 1 षटक, 13 धावा, 1 गडी बाद केलाय. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिक्की
मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची फेमस आहे चिकी. गुरुबादेवी प्रसन्न फुंडेच्या समोर गोलंदाजी पडते फिकी. 68 धावा. ललित ठाकरे याने षटक संपवल्यानंतर आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, कुणाल घरत आणि प्रथमेश म्हात्रे या धावसंख्येला आकार देत 90 पर्यंत नेऊ शकतील. मात्र जून अंदुरकी संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल. पहिल्या 4 षटकामध्ये जे गमावलं ते शेवटच्या 2 षटकामध्ये कमवावं लागेल. गडी बाद करावं लागेल. जसा निश्चित पडलेला समुद्र अचानक खवळतो तसं खवळून खेळावं लागेल. ज्या पद्धतीने हे दोन फलंदाज किशोर घरत आणि कुणाल घरत फलंदाजी करत होते, जसं पुराचं पाणी वाढावं तसं बघता बघता त्याने धावफलक गरबार केलं होतं. शास्त्रशुद्ध आणि शैलीदार दोन्ही प्रकारचे फलंदाजी आपल्याला बघायला मिळाले आज. प्रितेश जोशी म्हणा, कुणाल घरत म्हणा, आणि हे खेळाडू आता घरोघरी पोहोचलेत यूट्यूबच्या माध्यमाने. नवीन षटक परेश पाटील, 1 षटक 15 धावा, संघातलं पंचम षटक, आणि हाताळण्यासाठी परेश पाटील याच्या समोर आहे तो म्हणजे कुणाल घरत. एका हातात इनर ग्लव्ज आहे, दुसऱ्या हातात ग्लव्ज नाही आहे, रिस्ट बँड आहे. एक आगळी वेगळी अशी शैली असलेला फलंदाज कुणाल घरत केजी. ड्राईव्ह केलं, मात्र हाफॉलीवर घेऊ शकले नव्हते, परंतु तरी 2 धावा नक्की पूर्ण करतील प्रथमेश म्हात्रे. अजिबात थकवा नाही आहे, फ्रेश आहे, आणि लगेच त्याने दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी आपल्या जोडीदाराला साथ दिली. 70 धावा, 1 गडी बाद. प्रत्येक टी शर्टच्या मागे तुम्ही लोगो बघतात. A1 जोडी, एक सिंह आहे तर दुसरा वाघ आहे. वाघाची डरकाळी आहे तर सिंहाची गर्जना आहे, असे सुकेश डाकी आणि निलेश पाटील. आणि पूर्ण मेसेज आहे, बघता काय रागाने ओव्हरटेक केलाय सिंह आणि वाघाने, म्हणजे सुकेश डाकी आणि निलेश पाटील. कुणाल घरत काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर, इट्स अन आउटरेजियस 6. व्हॉट अ शॉट. पंच अझीम अब्दुल्ले दाखवतायत 6 धावा. कुणाल घरत आज वज्र निर्धार करून आलाय. बॉल पाठवायचा आहे मैदानामध्ये, थर्ड अंपायरनी बॉल पाठवायला हरकत नाहीये. व्हॉट अ स्ट्रोक दॅट इज. काही दिवसापूर्वीच एक अर्धशतक झळकावलं होतं 5 षटकांच्या सामन्यामध्ये कुणाल घरत यांनी. आणि कुणाल घरत ज्या पद्धतीने खेळतोय, स्पर्धेचे आयोजक सुद्धा, वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा म्हणतायत, कुणाल घरत तू आमच्या स्पर्धा खेळण्यासाठी ये परत परत. कारण असे फलंदाज नेत्रसुखद अनुभव देऊन जातात. त्याने केलेला सराव हे दाखवून देतोय की तो सध्या किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, मात्र 1 धाव पूर्ण होईल. या एका धावेने धावसंख्या पोहोचेल 1 गडी बाद 77. प्रथमेश म्हात्रे 1 चेंडू 1 धाव, कुणाल घरत 15 चेंडू 37 धावा, परेश पाटील 9 चेंडू 24 धावा. आमचे जे प्रेक्षक आत्ताच संध्याकाळी ऑफिसवरनं आले असतील आणि या थेट प्रेक्षकपणाशी जुळलेले आहेत, त्या सर्वांचं GTC लाईव्हवर स्वागत. परेश पाटील पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा दिलेत. मागील षटकामध्ये 16 धावा दिले होते. बत्तीस बाईक आणि 1 4 व्हीलर कार अशी ही या स्पर्धेची बक्षिसांची लयलूट आहे खेळाडूंसाठी. आणि हे बाईक्स आमच्या डाव्या बाजूला लागलेत. बी अ हिरो अँड विन द बाईक ऑफ हिरो. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिली वॉर्निंग वेळेच्या बाबतीत 7:33 ला सामना सुरू झालाय, लक्षात ठेवा. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता आणि
त्या चेंडूला एक्सटेंडिंग हिज आर्म्स जसं म्हटलं जाते त्या पद्धतीचा हा एक धाव पूर्ण करतोय प्रथमेश म्हात्रे. धावसंख्या 78 एक बाद. सौंदर्याने ओठांबलेली ही उजवी फलंदाजी. 78 धावा 1 गडी बाद. पंचम षटक. या वेळेला वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार मारणं ही एक कला आहे आणि षटकार मारणं जर कला असेल तर कलाकार आहे कुणाल गरत. ईश्वर दत्त टायमिंग म्हणावं लागेल आणि शरीरापासून थोडा लांब खेळला परंतु चेंडू जेव्हा जात होता तेव्हा तो बघत होता. त्याच्या फटक्याच्या धबधब्यामध्ये आपण सर्व न्हावून निघालो. काय फलंदाजी करतोय. निर्दोष अशी फलंदाजी. 43 धावा 16 चेंडूमध्ये. आज 14 चेंडूमध्ये 53 नाबादची खेळी आपण प्रितेश जोशी यांची बघितली होती गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमसाठी आणि तो रेकॉर्ड आज तुटू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. परेश पाटील कुणाल गरजसाठी. लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलंय मात्र एक धाव पूर्ण करणार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. 5 षटक संपते आणि 85 धावा. 17च्या सरासरीने अजूनही फलंदाजी सुरू आहे आणि जर ही सरासरी राहिली तर 100 होणार. परेश पाटील 2 षटक 32 धावा. पुढील सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांनी नाणेफेक कक्षाकडे संपर्क करायचा आहे. ओमसाई भंगारपाडा आणि प्रचित 11 खांडपे दोन्ही कॅप्टननी आता नाणेफेक कक्षामध्ये येऊन उभे राहायला हरकत नाही आहे. ललित ठाकरे शेवटचं षटक घेऊन येतोय. परेश पाटील 2 षटक 32 धावा. ललित ठाकरे 1 षटक 13 धावा 1 गडी बाद. एक मात्र यशस्वी गोलंदाज राहिला आहे तो म्हणजे ललित ठाकरे. प्रथमेश मात्रे 2 चेंडू 2 धावा. कुणाल घरत 17 चेंडू 44 धावा. भागीदारी 8 चेंडूमध्ये 20 धावांची. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. रोमहर्षक लढती बघायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू मिस टाइम केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हातातनं चेंडू सुटलाय. विकीच्या हातातनं चेंडू सुटला आणि फलंदाज नाबाद राहिला. धावसंख्या आता पुढे सरकती आणि पोचती ती 86 धावा 1 बाद. 5 चेंडू शिल्लक आहे. प्रथमेश मात्रे 1 ड्रॉप बॅटर म्हणून आलाय मैदानामध्ये. पहिला गडी बाद झाला होता जेव्हा किशोर घरत बाद झाले होते. आताचा हा फुलटॉस चेंडू हळूवारपणे खेळतोय. प्रथमेश मात्रेला माहीत आहे की आमचा संघाचा ज्येष्ठ खेळाडू कुणाल घरत सामना धरून चाललाय. त्याने पूर्ण 6चे 6 ओव्हर बॅटिंग केली. नाबाद राहिलाय आणि त्याचं अर्धशतक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. धावांचं काय होत राहतील. 10 चेंडूमध्ये 22ची भागीदारी. 18 चेंडू 45 वर खेळतोय कुणाल घरत. 87 धावा 1 बाद. आताचा फटका वेगवान फटका. 1 धाव 46 वर पोहोचतोय कुणाल आणि धावसंख्या 88 1 बाद. 6वं षटक. हर्षाली स्मृती जून अंदुरकी विपक्ष गुरुबादेवी प्रसन्न फुंडे. यावेळेला परत एकदा हळूवारपणे नजाकतीने खेळतोय. धावसंख्या 89 1 गडी बाद. आता आपल्या अर्धशतकाचा उंबरठ्यावर येऊन उभा आहे कुणाल घरत. बारा चेंडूमध्ये 37 धावा काढत बाद झाला होता किशोर घरत.
2 बॅट एकाच हातात घेऊन बघा, ही एक फील असते. जेव्हा जास्त वजन तुम्ही घेऊन हात फिरवता तेव्हा येणारा चेंडू तुमच्या मेन बॅटवर तुम्हाला तेवढं लाईट फील होतं. आणि हे महत्त्वाचा घटक आहे. ह्या सर्व सायकॉलॉजी आहेत. किरण पवारने ह्या सुरू केल्या. यावेळेला बॅटची आतली कडा 89 एक बाद. कुणाल घरत 46 वर नाबाद राहिला आहे. त्याचं अर्धशतक पूर्ण होईल का? उजव्या हातात काळी रिस्ट बँड आणि डाव्या हातात ग्रे रंगाचे इनर ग्लव्स, हातात बॅट, कॉलर वर. आणि या वेळेला सुद्धा मला असं वाटतं आणि हो, आपलं अर्धशतक पूर्ण करतोय तो कुणाल घरत. वॉर्ड ऑफ सेंचुरी. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलंय. 14 चेंडू 53 नाबाद राहिला होता तो म्हणजे फलंदाज प्रितेश जोशी, गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. आणि आता कुणाल घरत काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. नक्कीच आज फुंडे गावामध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण फुंडे संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. आणि कुणाल घरत आणि फुंडेच्या मॅचमुळे आज दुकानदार लवकर करतील आपलं शटर डाऊन. तर व्हॉट अन इनिंग्स, गुड जॉब अंपायर अझीम अब्दुल्ले अँड अंपायर प्रल्हाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होते, परंतु जाऊया टॉससाठी. आणि ठाणेचा गोड आवाज, एक असा आवाज ज्याने भुरळ पाडली आहे लोकांना. हे आवाज ऐकून लोक झोपतात, हे आवाज ऐकूनच लोक झोपेतून उठतात. असे माझे मित्र बंधू सिद्दीक बाबे यांच्याकडे जाऊया. नाणेफेक कक्षमध्ये खेळणारे संघ आहे ओम साई भंगारपाडा आणि प्रचित 11 खंडपे. आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील आमचे 2 युवा मित्र आणि भरपूर जोश असलेले अजय घरत आणि IPL कॉमेंटेटर कुणाल दाते. धन्यवाद हरीश पंड्या. आइए दोस्तों, मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना. आइए, इस टॉस के लिए मैं आवाज़ देना चाहूँगा बालाराम मनेरा साहब और साथ ही साथ सुभाष तरे साहब को कि आप दोनों को हमारे टॉस बॉक्स से जुड़ना है. मुकाबला होने जा रहा है परचित 11 खानपे और ओम साई भंगारपाड़ा के बीच में. सिद्धेश हैं ओम साई भंगारपाड़ा के और खानपे जो हमारे इलाके को बिलोंग करता है. दोनों मान्यवर इस वक्त टॉस बॉक्स से जुड़ते हुए स्वागत है आप सभी का. सिक्का मैं आपको बताना चाहता हूं, एक तरफ है केंद्रीय राज्य मंत्री चषक 2023 जिसकी धूम मची हुई है, और एक तरफ है महाराष्ट्र की एवन जोड़ी. एवन जोड़ी कहना है खानपे के कैप्टन का और आया भी एवन जोड़ी है. विशेष धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए. आपसे निवेदन है मंच की शोभा को बढ़ाना है. पहले प्रश्न ते का कसा वाटतो केंद्रीय राज्य मंत्री चषक मध्ये? खूपच चांगलं आयोजन आहे आणि काय बोलायचं ते कमीच आहे. नाणेफेक जिंकले, काय निर्णय? फिल्डिंग. कारण काय? आमची बॉलिंग चांगली आहे. समोरच्या टीमला कमीत कमी किती धावापत थांबवणार? 55-50 धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न आहे. कुठले गोलंदाज आहे जे विकेट टेकिंग स्टार्ट देतील? नयन आहे, ओमकार आहे, प्रेमनाथ आहे, आदी आहे. एक अटीतटीचा सामना होईल. नक्कीच. ऑल द बेस्ट. मेरे साथ भंगारपाड़ा के कैप्टन है सिद्धेश. सबसे पहले तो बताइए, केंद्रीय राज्य मंत्री चषक की धूम सारी दुनिया में हुई है. ये वो शो है 2023 है और उसमें 32 बाइक. इसका सारा क्रेडिट जाता है महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेट टाकी को. आप आए हैं, बहुत अच्छा एटमॉस्फियर है, कैसा फील कर रहे हैं? चांगलं वाटतं इथे खेळून. आणि निलेश दादा आणि सुकेश दादांचं स्वागत, कारण की ते आम्हाला चान्स देतात नेहमी इथे खेळायला आणि चांगलं वाटतं खेळायला. नाणेफेक जिंकली असती ते काय निर्णय असता? मी पण क्षेत्ररक्षण केलं असतं.
आता तुम्हाला फलंदाजी करायचे, कुठले फलंदाज आहे जे फ्लाइंग स्टार्ट देतील? सर्वच आमचे फलंदाज चांगले आहे, जेणेकरून प्रशांत असेल, मी, चेतन, 4 ते ओव्हरचे टॉप ऑर्डर चांगलं करण्याचा प्रयत्न करू. काय माइंडसेट आहे सावरमध्ये? काय नाही, असं नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. All the best. The news from the toss box is Khanpe won the toss and they elected ball first. Back to the commentary box. चेक. ह्या मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान संपन्न करत आहोत. विनंती असेल सन्माननीय बाळेरामजी मणेरा साहेब, समाजसेवक अंजूर, आपण आपल्या सन्मानाला स्वीकारण्यासाठी तयार राहायचंय. स्पर्धेची रजनी क्रमांक 2 आणि या दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहत आहोत खूप सारे मान्यवर या व्यासपीठाशी संलग्न होत आहेत. या स्पर्धेची खरं तर या स्पर्धेत त्यांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची, सकारात्मक ऊर्जा इथे या आयोजकांना देऊन जात आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण सन्मानित करत आहोत. खरं तर आभाळामध्ये ताऱ्यांची जितकी किंमत आहे, एखाद्या स्पर्धेमध्ये अतिथीगणांची तितकीच किंमत असते. विनंती असेल सन्माननीय सुकेशजी डाके साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्री बाळारामजी मणेरा, समाजसेवक अंजूर यांना सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. सन्माननीय सुकेशजी डाकी साहेब बाळारामजी मणेरा या अतिथीगणांना सन्मानित करत आहेत. प्रेमाची मायेची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मुख्य व्यासपीठावर हा सन्मान संपन्न झाला. पुन्हा एकदा उपस्थितांचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने, समालोचन कक्षाच्या दिशेने. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील शिल्के. आइए दोस्तों, मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना. स्वागत है आप सभी का केंद्रीय राज्य मंत्री चषक 2023 में. आज कमेंट्री बॉक्स में सब एवन कमेंटेटर हैं. वॉइस ऑफ इंडिया मिस्टर 10PL हरीश पंड्या, IPL की मखमली आवाज़ मिस्टर IPL कुणाल दाते, सदाबहार आवाज़ जो महाराष्ट्र की और मल्टी लैंग्वेजिस्टिक कमेंटेटर अजय गरत है, कंप्यूटर कमेंटेटर शुभात दुमाले, मुड़बार की आवाज़ सुनील शिल्के, उसके बीच में आपका अपना सिद्दीक भाबे. पहली गेंद एज लगा है, छूट गया कैच, वहां पे टूट गया सपना और गेंद जा रही है थर्ड मैन पर. ये देखिए लगातार फंबलिंग होता हुआ 2 रन. मेरे साथ मिस्टर IPL 2 रन से खाता खुला यहाँ पर बैट्समैन परेश पाटिल का. हालांकि मुश्किल अवसर जरूर था, बहुत बढ़िया गेंद थी गेंदबाज प्रथमेश मात्रे की. बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में. क्या बल्लेबाजी रही थी, क्या अर्धशतक जड़ा था कुणाल घरत ने. प्रथमेश मात्रे, पटकी भी गेंद ज्यादा कटी. अंपायर अजीम अब्दुल्ले मुड़े हमारी तरफ वाइड देते हुए. स्कोर 3 पे पहुंचा है. कुणाल, सच तो कि ये वो शो है जिसे हर क्रिकेटर खेलना चाहता है, ग्रामीण का, और हर दर्शक देखना चाहता है. लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स. इस मरतबा कवर ड्राइव लगाने की कोशिश, बल्ले का मुंह ज़्यादा खुला, गेंद गई बैकवर्ड पॉइंट पे. 1 रन. कुल स्कोर हर्षाली स्मूर्ति जुन नांदुर्की का कुल मिलाकर स्कोर 4. लक्ष्य पहाड़ जैसा है उनके सामने 94 रन का. मात्रे मुड़ते हुए, बढ़िया गेंद, लॉन्ग वे शफल किया था, फॉलो किया था, बीट किया वहां पर. चांगली बॉलिंग इथे होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक मोठं लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये टीमला पॉवर प्लेमध्ये एक चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे, परंतु सध्या आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये जागेवरच ठेवलंय फलंदाजांना प्रथमेश मात्रेने. प्रथमेश मात्रे फुल टॉस, गेंद स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, शकर की गोली, व्हाट अ कैच. चांगला झेल आणि इथे पंच सांगतायत तर तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात येईल. हा बीमर आहे का हे चेक केलं जाईल. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल डिलिव्हर झालाय का हे पाहायचंय आता तिसऱ्या पंचांना. ये बहुत ही जबरदस्त रहा है, हालांकि बहुत बेहतरीन कैच पकड़ा है. बीमर के लिए रिव्यू लिया गया है.
बल्लेबाजों ने फ्रंट फुट पर स्वंग कर दिया था ऑन साइड में, लेकिन क्या गजब का कैच पकड़ा था। ऍक्शन रिप्ले सध्या आपल्या स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर देखील तुम्ही पाहताय. थोड्याच वेळात तिसरे पंच यांचा निर्णय येईल. हा योग्य बॉल आहे की नाही. नो बॉल जर दिला तर नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आणि आता पाहूया फलंदाज होता परेश पाटील. फटका त्याचा चांगला होता, परंतु डीप मध्ये मिड विकेटला काय झेल टिपण्यात आला होता क्षेत्ररक्षक राहुल मात्रेकडून. थोड़ा लेंथ में चूक गए थे, तीसरे अंपायर की मदद ली गई वहाँ पर बीमर के लिए। मेरे साथ आईपीएल की मखमली आवाज़ मिस्टर आईपीएल कुणाल दाते हैं। कमेंट्री आप तक सुना रहे थे मिस्टर 10PL वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या। और यह आता हुआ आपके सामने निर्णय, फेयर डिलीवरी, बैट्समैन आउट। इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता, त्याच्यामुळे फलंदाज आउट. पहिली विकेट गमावली आहे टीमने, कारण रन करायचे त्या मॅचमध्ये 94. हर्षाली स्मृती जो नांदुरकी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 32 बॉलमध्ये 90 रनची आवश्यकता, परंतु हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. अखेर पहिलं यश प्राप्त झालंय. परेश पाटील परतलाय. फुल टॉस बॉलला परावर्तित करायचं होतं मिड विकेटच्या वरून, आणि तिथे एक चांगला झेल टिपण्यात आलाय फुंडी टीमच्या खात्यामध्ये. हे पहिलं यश. देखिए कहा जाता है कुणाल के आपके ऊंचे कद के जो खिलाड़ी है वो बाउंड्री लाइन पे रहना चाहिए। बढ़िया जज किया था, अपने हाइट का बहुत अच्छा इस्तेमाल किया था। स्वागत है आप सभी का A1 जोड़ी का ये शो जो ऐतिहासिक है 32 बाइक के साथ, और कल उसमें से एक बाइक हम दे चुके हैं टीम भिवंडी ग्रामीण स्टार्स को। काल एक बाईक देण्यात आली. इथून पुढे हा बाईकचा प्रवास तसा सुरू राहील. मात्रे की गेंद इस मर्तबा सॉफ्ट डिसमिसल। क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद गजब की सीने के करीब आई और पुल करना चाहते थे। मैं अक्सर कहता हूं कि आप तेज गेंदबाज है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदों का भरमार चाहिए। व्हाट अ बॉल। चांगला बॉल. बॅट मधून एक हात निसटला, टायमिंग फसलं आणि फॉलो थ्रू मध्ये झेल, सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल जसा उल्लेख केला सिद्दीक भाबे यांनी, आणि त्याच्यामुळे विकेट मिळताना दिसते प्रथमेशला. सिद्दीक भाबे यांचा आवाज आल्यानंतर मगाशी हरीश पंड्याने देखील सांगितलं, या आवाजाची ही भिवंडी पूर्ण मी म्हणेन पागल म्हणणार नाही, परंतु या आवाजाची एक वेगळीच ओळख आहे. ज्या पद्धतीमध्ये सिद्दीक भाबे समालोचन करत असतात, गेले 28 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे, आणि हा आवाज सातत्याने असाच इथून पुढे देखील अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. हैट्रिक गेंद वाइड यॉर्कर। अब तक 2 हैट्रिक हो चुके हैं कल, और कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद आज एक हैट्रिक हुई है, कुल मिलाकर 3। क्या बॉलिंग की है। देखिए इस तरह के जो स्कोर हैं वो जब भी चेस होते हैं। ओ माय गॉड व्हाट अ बॉल। बॉल चांगला होता, परंतु आता पेनल्टीचे 2 रन ऍड केले जातील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये, कारण पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. त्याचं कारण मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, कारण फुंडे टीमचा कॅप्टन जो होता, शू त्याने परिधान केलेले नव्हते ज्यावेळेला तो टॉस करण्यासाठी आला होता. कुणाल घरत जो कॅप्टन आहे त्याने अर्धशतकीय खेळी केली, परंतु 2 रनची पेनल्टी त्यांच्या टीमवर आहे, आणि आता 2 रन ऍड होतील. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आप 90 प्लस का जब स्कोर चेस करते हैं तो आपके लिए मोमेंटम रखना बहुत ज़रूरी रहता है। हालांकि पावर प्ले में पुअर प्ले, 6 रन 2 विकेट। क्या मौसम है सिद्धि विनायक अंजूर क्रिकेट ग्राउंड पर। दूधिया रोशनी पूरे मैदान को अपनी लपेट में लेती हुई, ठंडी हवा के झोंके बह रहे। और अभी अभी मैंने कहा था, शायद हरीश पंड्या और अजय गरत अभी जुड़े हैं, कि आज कमेंट्री बॉक्स में तमाम A1 कमेंटेटर है वॉइस ऑफ इंडिया मिस्टर 10PL हरीश पंड्या, IPL की मखमली आवाज़ मिस्टर IPL कुणाल दाते। इस बीच ये गेंद बहुत बढ़िया गेंद आगे रखा था, स्विंग करने की कोशिश, 1 रन बनता हुआ बल्ले पे लगी थी। और महाराष्ट्र के मल्टी लैंग्वेजेस कमेंटेटर अजय गरत, सदाबार, साथ ही साथ कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल और सुनील शिल्के, 7 रन 2 विकेट। गेंदबाजी के लिए इस वक्त दूर वाले छोर से किशोर घरत गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा फोर्स किया है बैकफुट पे जाकर, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, बहुत ही खूबसूरत शॉट, 4 रन। निलेश पाटील A1 जोडी अंतुर गावाची
चांगला फटका फोर्स करत असताना समोरच्या दिशेमध्ये खेळलेला फटका आहे. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा इथे मिळतोय. 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 11. स्लॉक करने की कोशिश, बाहर निकाला था गेंद को, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत गेंद. स्लॉक स्वीपचा इथे प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, मागचा पाय वाकवला आणि खूप चांगला हा बॉल इथे स्पिन करत असताना गोलंदाज किशोर घरत, अनुभव आहे किशोर घरतकडे, चांगला लेग स्पिन टाकला होता. इस मरतबा पुल करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, रन पूरा करते हुए जोखिम भरा एक. लेग बाय का इशारा अंपायर का. 12 रन 2 विकेटों के नुकसान पर. गेले कित्येक वर्षापासून खेळताना मी पाहतोय या चेहऱ्याला जो स्क्रीनवर तुमच्या आहे किशोर घरत. प्रचंड मोठा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला किशोर घरत यांच्याकडे आणि सध्या आता 26 बॉलमध्ये 82 रन करायचे आहेत. अडचणीमध्ये वाढ आहे. जो नांदुरकी टीमचा विचार केला तर फिर उंगलियां फेरी थी, फिर उंगलियां फेरी थी, गति परिवर्तन था. वाइड घोषित जरूर किया अंपायर ने. 1 रन और आता हुआ. सही कहा कुणाल दाते ने, बहुत ही अनुभवी गेंदबाज है. देखिए कितना खूबसूरती से बैकहम डिलीवरी की थी उन्होंने. फ्लाइट देखील द्यायला भीत नाहीये आणि खूप चांगली फ्लाइट त्याने मागच्या बॉलवर दिली होती. इस मरतबा गेंद टर्न करने की कोशिश और आउट हो गए बैट्समैन. देखना है कि क्या बोल्ड हो गए. मेरे ख्याल से हिट विकेट आउट हो गए. यस, हिट विकेट हो गए. क्रीज में ज्यादा पीछे थे. आजकल चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट वाला के बहुत कम देखा जाता है, लेकिन टेनिस क्रिकेट में जब से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में महेंद्र सिंह धोनी आए और डेप्थ ऑफ द क्रीज का इस्तेमाल किया, वो ज़्यादा टेनिस क्रिकेट में होता है. और यही कारण है की ज़्यादा बॅट्समॅन हिट विकेट होते. एक्झॅक्ट. आणि हेच तर गोष्ट आता आपण पाहिली आहे. भरपूर मागे गेला आणि तिथे फलंदाज बाद होतोय. इलेक्ट्रिशियन्स आपल्याला संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. इलेक्ट्रिशियन जहाँ कहीं भी हो, आपको तुरंत ही A1 जोड़ी से आके मिलना है. इलेक्ट्रिशियन आपको तुरंत ही आना है. घरत की गेंद, इस मर्तबा गेंद को खेल दिया बहुत ही खूबसूरती के साथ. पीछे खिलाड़ी है, दूर से आते हुए खिलाड़ी. हालांकि मिस टाइम स्ट्रोक था, जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे थे. इस बीच बल्लेबाजों ने 2 रन बनाए. कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान पे 2 ओव्हर की समाप्ति के बाद. 24 बॉलमध्ये 79 धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी जो नांदुरकी या टीमला लक्ष्य भरपूर मोठं सेट करण्यात आलं होतं. 94 धावा करायच्या होत्या. कुणाल घरत कॅप्टन नॉक पेश केली पहिल्या डावामध्ये. अर्धशतकीय खेळी. आजच्या दिवसामधलं हे दुसरं अर्धशतक होतं, कारण प्रितेश जोशीने पहिलं अर्धशतक नोंदवलं पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना. आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय दुसरं अर्धशतक पूर्ण केलंय गुरुबादेवी प्रसन्न फुंडे या टीमच्या माध्यमातून. कॅप्टन कुणाल घरतने 21 बॉल त्याने फेस केले. 50 धावांची खेळी त्याने साकारली. आज एक हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. कैलाश पाटील यांच्या माध्यमातून ती हॅट्रिक संपन्न झाली मागच्याच मॅच मध्ये. प्रथमेश मात्रे को कंटिन्यू रखा गया है. पहले ओवर में केवल 4 रन और 2 विकेट. स्वागत है आप सभी का. मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की A1 जोड़ी का दीवाना. व्हाट अ बॉल, ब्यूटीफुल बॉल. ट्रिप करती हुई गेंद निकल गई बेल्स को. एक और विकेट. लोक सारी अशी थाटात हो. दुर्गापूर प्रीमियर लीग, दुर्गापूरमध्ये बिग बॅश धमाका ही प्रीमियर लीग संपन्न झाली. तिथे देखील चांगला खेळ केला ॲज अ बॅटर म्हणून. आणि आता आपण पाहतोय तो गोलंदाज म्हणून फुंडे टीमसाठी तेवढीच चमकदार कामगिरी करत आलेला आहे. म्हणजेच काय एक ऑलराऊंडर आहे प्रथमेश. म्हणजे वेळ जर पडली कुठेतरी जर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तर तो गोलंदाजी नक्की करू शकतो. ये अक्सर देखा गया है शाम में, जिस तरह किरण पाटिल ने बल्लेबाजी की. सिटी में कम बल्लेबाजी करते हैं,
इस मरतबा खींच के मारा है, एलिवेशन मिला जरूर था लेकिन गैप को नहीं ढूंढ पाए। इस बीच 2 रन, अच्छा स्ट्रोक था, थोड़ा लेट खेला था इंतज़ार करके वार करते हुए, लेकिन 1 या 2 से कुछ भी नहीं होगा। जुन नांदुरकी को यहाँ से सिर्फ हवाई यात्रा करनी होगी। प्रथमेश मात्रे लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, फिर वही खिलाड़ी आउट हो गए बैट्समैन। लगातार गेंदें राहुल मात्रे के हाथों में कैद हो रही है। विकेट नंबर 5 गिरता हुआ। डाव गडगडलाय टीम जो नांदुरकी हर्षल स्मृती या नावाने या स्पर्धेमध्ये हा संघ खेळत असताना फलंदाजी खराब राहिली आहे, गोलंदाजीमध्ये देखील अपयश आलं, कारण कुणाल घरतने अर्धशतक नोंदवलं, 94 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं सुरुवात खराब राहिली आहे आणि आतापर्यंत तिसरं षटक सुरू असताना प्रथमेशने 2 विकेट याही ओव्हरमध्ये घेतल्यात. प्रथमेशने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले होते, 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 5 पर 5 विकेट हॉल त्याच्या खात्यामध्ये आता होईल का? अजूनही या षटकातले बॉल शिल्लक आहेत 3. देखिए अब तक 2 गेंदबाज हैं जो केंद्रीय राज्य मंत्री चषक में 5 पर कर चुके हैं। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा टर्न कर दिया गेंद को ऑन साइड में। लगातार अपनी लेंथ में जरूर चूक रहे हैं प्रथमेश मात्रे। 1 रन आता हुआ, स्कोर 17 रन, 5 विकेट, 4 विकेटें प्रथमेश मात्रे ने हासिल की है। व्हाट अ बॉलिंग। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फिर आगे रखा था गेंद को, ऑन साइड पे खेलते हुए आउटफील्ड में 1 रन। बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है और बल्लेबाजों के मानो हाथ पैर बांध दिए गए, कोई भी बड़ा शॉट नहीं आ रहा है। देखिए दबाव तो हमेशा रहता है, जिंदगी हो या क्रिकेट, जो दबाव को झेलेगा वही तो क्रिकेट खेलेगा। लेफ्ट आर्म राउंड स्टंप, क्या घूमी गेंद, स्विंग होकर चली गई विकेट कीपर के पास। 3 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेट गिरी 5। क्या होनी को अनहोनी में बदल पाएंगी जुन नांदुरकी? सुनते हैं कुणाल दाते से अगली 3 ओवर की कहानी। 18 बॉल मध्ये 75 रन करायचे त्या मॅच मध्ये. लक्ष्यापासून थोडंसं दूर आहे हर्षल स्मृती जो नांदुरकी संघ गुरुबादेवी प्रसन्न फुंडेच्या विरुद्ध खेळत असताना. याच्यानंतरचा सामना आहे प्रचित इलेव्हन खांडपे विरुद्ध ओमसाई भंगारपाडा. दोन्ही टीम रेडी राहायचे. खांडपे संघाने टॉस जिंकले, प्रचित इलेव्हनने आणि फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. ओमसाई भंगारपाडाच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीतला सामना खेळवण्यात येणार आहे. 18 बॉल मध्ये 75 रन. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 तुम्ही पाहताय. कपिल पाटील फाउंडेशन तथा एवन जोडी आयोजित हा महोत्सव, खासदार महोत्सव, क्रीडा महोत्सव तुम्ही अनुभवताना त्याच्यापैकी एक भाग म्हणजेच ही क्रिकेटची स्पर्धा. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 32 बाईकसह भारतामध्ये प्रथमताच अशा पद्धतीचं आयोजन, एवढ्या मोठ्या संख्येने बाईक कोणत्या स्पर्धेमध्ये देण्यात येतात. आमच्या लेफ्ट हँड साईडला बाईकचं शोरूम आहे आणि राईट हँड साईडला या स्पर्धेची मालिकावीराची कार. यावेळेला खूप चांगला फटका बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग लेगला 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला स्वीप केला, उडून दिला बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. ज्याच्या नावाचा जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील. कमाल का शॉट करण के बल्ले से आता हुआ, बैठक खेला, स्वीप किया था 6 रन, लेकिन थोड़ी देर हो गई है, लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा. सही आहे सिद्दीक भाई. बॅकफुटला जाऊन आता पुल करण्याचा प्रयत्न, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉल हवेत आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 रन ती कंप्लीट केली जाईल. एक षटकार तर नक्की आलाय, परंतु अजूनही 16 बॉल मध्ये 68 धावा पाहिजेत जो नांदुरकी टीमला सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच काय तर कमीत कमी 11 षटकार मारावे लागतील 16 बॉलच्या खेळामध्ये. लगभग मिशन इम्पॉसिबल है लेकिन कहा नहीं जा सकता. सही कहा आपने, मिस टाइम स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बहुत बाहर से पुल करना चाहता. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोअर पण होता. आता मात्र बॉल हवेत उभा झालाय आणि झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय, फलंदाज बाद. जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची, जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची.
जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची जिथं जाईल मुश्किलें और बढ़ती हुई जुन नांदुरकी के लिए यहाँ से वापसी लगभग अब नामुमकिन होती हुई और थोड़ा एक तरफा मुकाबला चलता हुआ। दुनिया में कोई भी व्यक्ति न एक तरफा हार चाहता है न एक तरफा प्यार चाहता है। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। सेकंड वाला जास्त आवडलं असेल तरुणांना. सही है. 15 बॉलमध्ये 68 धावा करायचे आहेत. 6 विकेट इथे गमावलेले आहेत आणि सिद्दीक बाबे सरांना पहिलं वाला जास्त आवडलं असेल. नहीं कुणाल ऐसे अजय गरत हमेशा कहते हैं कि चला ये है, लेकिन उनको कई बार मैंने कहा कि आपका दौर है, हमारा दौर निकल गया. हाँ बताया उन्होंने मुझे. बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद. क्या कांटा बदल रही गेंद. देखिए उस एंड से गेंदबाजी कल से हम देख रहे हैं जब हो रही है तो अधिकांश गेंदें थोड़ा नीचा भी रह रही है और इस एंड से अधिकांश गेंदें गुडलैंड पे आनी वन बाउंस है. दोहरा उछाल है. बॉलर बैक ड्राइव हाथों को ज़रूर लगी और ये देखिए करे कोई और भरे कोई. इसे कहते हैं करे कोई और भरे कोई. एक्झॅक्ट तीच गोष्ट इथे पाहायला मिळालेली आहे आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद झालाय. पहा ॲक्शन रिप्ले. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला बॉल अडवला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 7 विकेट गमावलेले आहेत जुन नांदुरकी या संघाने. सिर्फ हाजिरी लगा के जा रहे हैं बल्लेबाज. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 68 धावा करायचे आहेत. दोन संघ ऑल आउट झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 67 रन करायचे. 27ला 7 अशी परिस्थिती हर्षाली स्मृती जुन नांदुरकी संघाची. देखिए कुणाल कल तो धारावी जैसी टीम अपना पहला मुकाबला हार गई क्योंकि देर रात यहाँ जो मैचेस होते हैं वो अंडर 50 के होते हैं और उन्हें भी चेस करना बहुत मुश्किल होता है. अब सिर्फ औपचारिकताएं रह गई है इस मैच की. असे उलटफेर आपल्याला यावर्षी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 मध्ये नक्की पाहायला मिळणारच आहे. त्याच्यामध्ये शंकाच नाहीये कारण या वर्षीची ही जी ट्रॉफी आहे हा जो चषक आहे हा काहीसं वेगळेपण नक्की घेऊन आलेला असेल आणि ते वेगळेपण आपल्याला या येणाऱ्या अनेक रात्रीमध्ये पाहायला मिळणारच आहे. कारण मोठमोठे संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकले जातात आणि काही जे नवीन संघ जे संघ यावर्षी या स्पर्धेमध्ये शिरकाव करतात त्यांचा चांगला खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुंडे संघ मागील हंगामामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झाला होता. या हंगामामध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहे आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर देखील जाऊन पोहोचला असं म्हणायला हरकत नाही कारण 12 बॉलमध्ये तुम्हाला 11 षटकार मारायचे आहेत. जुन नांदुरकी संघ सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 67 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे संदीप. संदीपसाठी हा बॉल पुन्हा एकदा जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आधा खेल तो गेंदबाज और विकेट कीपर के बीच में हो रहा है. अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही. अर्धे बॉल तर विकेट कीपर कडेच चाललेत गोलंदाजाचे परंतु इथे चांगला फटका आहे. चांगला ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात ठेवलाय. फक्त एक धाव इथे मिळताना दिसेल. विशाल आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 5 मध्ये टीमची धावसंख्या सिंगलने पुढे गेली. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 28. 10 बॉलमध्ये 66 धावांची आवश्यकता. सबसे बड़ी बात है कि फुंडे टीम ने अपने जो ओवर है वो समय पे कर रही है. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच रन मिळताना दिसेल आणि ज्या वेळेला विकेट पडतात जास्तीत जास्त डॉट बॉल येतात त्यावेळेला थोडासा वेळ वाचतो गोलंदाजी करणाऱ्या टीमचा देखील. परंतु इथे आपण पाहतो एक मोठं लक्ष होतं 94 धावांचं. त्याचा पाठलाग करत असताना विकेट 7 गमावलेत जुन नांदुरकी संघाने. कमी गतीने टाकलाय बॉल. ओव्हर द बॉलर हेड. समोर व्ही शेप मध्ये खेळलेला फटका. लॉंग ऑफ तैनात. डीप मध्ये फक्त एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर रन झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30. आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 64. एकतर्फा सामना तुमच्या समोर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच रन मिळेल. सिद्दीक भाबे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. नुकतीच 10 PL ची स्पर्धा सुरतमध्ये त्यांनी कव्हर केली. त्यांच्या आवाजांची जादू तिथे देखील चालली आणि आता केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया.
आज रात्रीच्या खेळामध्ये हा आवाज दुमदुमताना तुम्हाला दिसेल आणि काल देखील हा आवाज दुमदुमला. काल देखील चांगला खेळ प्रेक्षकांनी पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष म्हणजे भिवंडी ग्रामीण संघाने बाजी मारली काल कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या विरुद्ध त्या मॅचमध्ये. यस, देखा जाए तो लगातार दूसरे साल भिवंडी ग्रामीण स्टार जीती है. देखना ये है कि रायगढ़ थाना का इस साल का नतीजा क्या रहता है, क्योंकि इस साल जो रायगढ़ के खिलाड़ी हैं वो बहुत अच्छे टच में है और थाना के खिलाड़ी उससे अच्छे टच में. 81,500 प्रेक्षकांनी तो सामना पाहिला होता मागील हंगामामध्ये, ज्यावेळेला 2022 मध्ये ठाणे विरुद्ध रायगड अशी लढत पाहायला मिळाली. त्याच्यानंतर या वर्षीचा रेकॉर्ड मात्र रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नावावर राहिलाय. 1,28,590 प्रेक्षकांनी एका वेळेला सामना पाहिला आणि त्याच्यामुळे तो रेकॉर्ड नक्की खुणवतोय या स्पर्धेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये. मुझे तो लगता था कि अगर विवेक शेलार उतनी गेंद पर विकेट ले लेते तो वो आंकड़ा कहीं 110 1,30,000 1,32,000 के ऊपर चला मला तर 1.5 लाखाची अपेक्षा होती. एक बॉल लेट जरी षटकार मारला असता तरी देखील तो आकडा सातत्याने वाढत होता. जवळपास 5-6 हजार प्रेक्षक सातत्याने वाढत होते त्या स्पर्धेमध्ये. आणि काय आयोजन केलं होतं यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. दीपक पवार, त्याचबरोबर कॅबिनेट मिनिस्टर नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा येते. 5 बॉलमध्ये 62 रन करायचे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा अंजूर नगरीमध्ये आपण आता येऊया. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक. आजूबाजूला आता LED ब्लिंक व्हायला सुरुवात झालेली आहे. हे काय विहंगम दृश्य आहे. काय ग्राउंड इथे तैनात केलेलं आहे. खूपच चांगले असे डगआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी स्टँड्स पाहायला मिळत आहेत. बसण्याची चांगली आसन व्यवस्था प्रेक्षकांसाठी. त्याच्यामुळे चर्चेमध्ये असते ही नेहमी स्पर्धा. एवन जोडी महाराष्ट्रातली फुल टॉस आणि बॉलला पाठवलंय. फुल टोल वसूल केला जाईल का. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद अशी खून केली आहे पंचांनी आणि हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षक साहिल ठाकूरने. देखिए, एक तो पहले गेंदबाजों से परेशान थे जून नांदुरकी के बल्लेबाज, ऊपर से फील्डरों से परेशान. राहुल मात्रे ने 2 कैच पकड़े, अभी साहिल ने पकड़ा. उन्होंने ऐलान किया हमारे मस्तक पे दस्तक आप नहीं दे सकते. आपका डायलॉग ही उसकी वजह से नहीं आया सर, क्योंकि गेंद को जाने नहीं दिया बाउंड्री लाइन के बाहर. 3 बॉलांनी 61 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अपेक्षा असतात सिद्दीक बाबे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असले की ते डायलॉग सातत्याने येतच असतात. मजा येते ज्यावेळेला कॉम्बॉक्स मध्ये सिद्दीक बाबे जोडले जातात. बॉल हवेत आहे. आणखीन एक विकेट इथे प्राप्त होईल. फलंदाज बाद. 9वी विकेट गमावली जो नांदुरकी संघाने. 9 फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 33. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावा कदम हाय रे, आमच्या निलेश पाटील. देखिए, जून नांदुरकी की तरफ तमाम निगेटिव चीज़ें हुई है. एक पॉजिटिव चीज़ है कि सभी बल्लेबाजों को बल्लेबाजी मिली है. 11वें नंबर के बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी को आ रहे हैं. चारों शाने चित कर दिया है यहाँ पर फुंडे टीम ने. फुंडे टीम के जो फंडे थे पहले बल्लेबाजी में काम आए, फिर गेंदबाजी में आए और फील्डिंग तो लाजवाब. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये बॅटिंग चांगली राहिली. विशेष म्हणजे कुणाल घरतची. किशोरने त्याला खूप चांगली साथ दिली. 37 धावांची खेळी किशोरने देखील साकारली. 12 बॉल त्याने फेस केले. प्रथमेश नंतर फलंदाजीसाठी आला. 4 बॉलमध्ये 4 सिंगल त्याच्या खात्यामध्ये होत्या. ऑल आउटचं संकट आणि संघ ऑल आउट. फलंदाज बाद. जो नांदुरकी संघ या स्पर्धेच्या बाहेर. 33 धावांवर संपूर्ण संघ गारद आणि हॅट्रिक घेतलेली आहे. कुणाल घरतने अर्धशतकीय खेळी आणि त्याचबरोबर कॅप्टनने हॅट्रिक देखील नोंदवली आणि त्याच्या जोरावर संघ जिंकलेला आहे आणि त्याचमुळे कुणाल घरत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. कारण हॅट्रिक आहे या स्पर्धेतली ही चौथी हैट्रिक हो चौथी. चुकी है और क्या कैप्टन लीडिंग फ्रंट. ये देखिए 50 रन 21 गेंदों पे किशोर गरत, 12 गेंदों पे 37 प्रथमेश मात्रे, 4 पे 4 नॉट आउट. गेंदबाजों को देखने की क्या बात है, सबने 20 के ऊपर दिए. और परेश पाटिल को देखिए 32 रन 2 ओवर में. अब करण ठाकरे 10 बनाए, कोई भी बल्लेबाज डबल फिगर में नहीं गया. प्रथमेश मात्रे 8